शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना कार्यालयीन कामापासून दूर ठेवून मूळ शाळेवर शिकवण्यासाठी पाठवावे या मागणीसाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जालना जळगाव महामार्गावरच शाळा भरली। यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना दखल घेत नसल्यामुळे पालकांच्या वतीने नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शाळा भरो आंदोलन करण्यात आले होते। यावेळेला जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी 2 आठवड्यामध्ये शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करण्याचे लेखी आश्वासन दिले, पण त्याची पूर्तता न झाल्यामुळे आज पुन्हा एकदा हे आंदोलन केलं गेलं। नमस्कार, माझे नाव कल्याणी भगवान लोखंडे। मी वर्ग 7वीची विद्यार्थिनी। आमच्या शाळेत शिक्षक येत नसल्याने आमचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही। आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो, परंतु त्यांनी आम्हाला 10 दिवसाचा वेळ दिला होता। आता 15 दिवस झाले आम्ही एक सर येत नाही व ते ऑफिसलाच राहतात। त्यांना दुसरे काम आमच्या शाळेत पहिली ते 7वी पर्यंत वर्ग आहे व 180 विद्यार्थी आहे। आम्ही आज जालना भोकरदन रोडवर बसलो आहोत। आम्ही इथून आम्हाला शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। माझे नाव समीक्षा आप्पासाहेब, राहणार सिरसगाव, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी। आमच्या शाळेमध्ये 4 शिक्षक आहेत, परंतु त्यामध्ये 2 शिक्षक येतात आणि आमच्या शाळेमध्ये 246 विद्यार्थ्यांना फक्त 2 शिक्षक शिकवतात। त्यामुळे आमचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही आहे। आमच्या शाळेमध्ये 1 ते 8 पर्यंत वर्ग आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो होतो। त्यांनी आम्हाला 10 दिवसाचा वेळ दिला होता, परंतु 15 दिवस झाले, त्यामुळे आम्ही रस्त्यावर शाळा भरवलेली आहे। तोपर्यंत आम्हाला शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही, इथंच थांबणार आहे। दैव गोष्ट आहे की आपल्याला शिक्षकासाठी आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करावं लागतं। खरं तर पहिले एक शिक्षण अभियान राबवले जायची आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन सनी प्रत्येक घरातली मुलगी मुलगा शिकला पाहिजे याच्याकडे शासनाचा जोर होता। परंतु नुसते मुलं आणि मुली शाळेत पाठवून जमणार नाही, त्या मुली आणि मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे म्हणून सनी अनेक आंदोलनं नारायणदादांनी केले। परंतु या तालुक्यामध्ये अनेक शिक्षकांच्या जागा रिक्त असताना सुद्धा या ठिकाणी काळजीपूर्वक या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी इथलं काम चालवलेलं आहे आणि म्हणून तात्काळ या ठिकाणी शिक्षक भरती या ठिकाणी करावी आणि लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळवून द्यावे अशी विनंती या गट शिक्षण अधिकाऱ्याला करणार आहे। खरं तर 15 दिवसापूर्वीच जालन्याच्या कलेक्टर ऑफिस समोर या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। त्या कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं, ते आश्वासन सुद्धा पूर्ण केलं नाही, म्हणून आज सकल विद्यार्थी समाज या ठिकाणी आज रोडवरती या ठिकाणी शाळा त्यांची भरवलेली आहे। खरं तर लाजा वाटायला पाहिजे की या असे दुरावस्था झाली असताना या ठिकाणी जे शिक्षक लोक आहे यांची मुलं जर रोडवरती शिकत असेल तर त्यांना तरी हे चांगलं वाटेल का, असा माझा त्यांचा प्रश्न आहे। कारण विविध क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी यांचे मुलं पैसे देऊन शिकवल्या जातात, परंतु गोरगरिबांचे मुलं या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना त्यांच्या अभ्यासावरती खूप मोठा परिणाम होतोय। म्हणून त्यांना शिक्षक या ठिकाणी लवकरात लवकर भरण्यात यावे अशी विनंती करतो।